गण गण गणात बोते. आपल्या गणपती बाप्पाचे दुसरे अवतार म्हणून शेगावचे श्री गजानन महाराज मानले जातात. आपणाला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामी कृपाच, दुसरं काहीही नको. ही एकच भावना अंतःकरणात खोलवर रुजवावी, कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दुःखदायकही असतं. यासाठी माऊली मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ जीवाला लागली तरच माऊलीच्या अस्तित्वाची प्रचिती येत असते. आणि मग सुख दुःखासारख्या क्षुल्लक गोष्टीची बाधा माऊली आपल्याला होऊच देत नाहीत, कारण माऊली म्हणजे साक्षात गणपतीचं रूप. माऊली म्हणजेच सर्व काही आपल्या भक्तांवर प्रेमाने लुटवणारा कृपा सिंधूच आहे तो. फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलीवर. तू कर मत फिक्र जो हुआ नहीं, मैं करूँगा वो जो तूने सोचा ही नहीं. जय गजानन माऊली. माऊली म्हणतात, फक्त तू कुणाला फसवू नकोस, मी आहे सदैव तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाहीत. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवला त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. घाबरू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील, एकही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल तर रडत नाही बसायचं. कदाचित तुमच्या काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते, फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही. मला माहीत आहे तुम्ही हे पूर्ण करू शकता, कारण तुमच्यात तेवढी क्षमता आहे आणि जिद्दसुद्धा. आता तुम्ही चालू केलेली शर्यत तुम्हीच संपवायची आहे, कारण लोक इथे तुमच्या हरण्याची वाट बघत आहेत. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत जे समजायला जास्त भाग्य लागतं. विश्वास ठेव. अरे, जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. कोण म्हणतं माऊली दिसत नाहीत? माऊली तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाहीत. जय गजानन माऊली. गण गण गणात बोते.